नफा कधी होतो? जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी किमतीपेक्षा जास्त भावाने विकतो. जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा तिथं होतो नफा. आणि तोटा कधी होतो? जेव्हा खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री किंमत कमी असेल तेव्हा होतो तोटा. मग नफ्याचा फॉर्म्युला काय आहे? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे. नफा कधी होतो? विक्री किंमत जास्त असेल आणि खरेदी किंमत कमी असेल तेव्हा नफा होतो. आणि तो नफा किती असेल? विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची. आणि तोटा कधी होतो? तोटा बरोबर जेव्हा खरेदी किंमत जास्त असेल आणि विकताना ती एखादी वस्तू कमी किमतीला विकली गेली तेव्हा काय होतं? तोटा. म्हणजेच खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजेच तोटा मिळू शकतो आपल्याला. याच्यातून तोट्याची किती झालाय तोटा तो मिळू शकतो. आता आपण नेक्स्ट बघूया. शेकडा शेकडा नफा म्हणजे प्रत्यक्ष झालेला नफा. नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. शेकडा नफा म्हणजे पर्सेंटेज मध्ये आपल्याला किती टक्के नफा झालाय जर काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे. नफा झालेला नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. आणि शेकडा तोटा काढायचा असेल तर सेम फॉर्म्युला आहे, फक्त नफ्याच्या ऐवजी तोटा लिहायचे. शेकडा तोटा बरोबर काय येणार? तोटा झालेला तोटा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. समजलं हे? नफा तोटा. नफ्याची किंमत समजली, नफा कसा काढायचा समजला, तोटा कसा काढायचा, शेकडा नफा कसा काढायचा समजला का, आणि शेकडा तोटा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. आता आपण सरळ व्याजाचे सूत्र बघणार आहोत. सरळ व्याज. ठीक आहे. सरळ व्याजामध्ये पी आर एन यांना खूप महत्व आहे. पी म्हणजे मुद्दल. मुद्दल म्हणजे घेतलेला आपण जो काय घेतलंय आपण व्याजाची रक्कम जी काय असेल. रेट म्हणजेच दर, व्याजाचा दर. आणि एन म्हणजे किती वर्षासाठी रक्कम घेतलेली आहे त्याला म्हणतात एन म्हणजेच मुदत वर्षे. समजलं? आता सरळ व्याज काढण्यासाठी आपण कुठला सूत्र वापरतो? सरळ व्याज बरोबर आय म्हणजेच मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले मुदतीचे वर्ष भागिले 100. हा सरळ व्याजाचा तुमचा सूत्र आहे. PRN किंवा PNR छेद 100 हा सरळ व्याजाचा सूत्र आहे. P म्हणजे मुद्दल, कुठली रक्कम घेतलेली असेल त्याला म्हणतात P म्हणजेच मुद्दल. R म्हणजे व्याजाचा दर, किती टक्क्याने घेतलेली आहे ती रक्कम, ती टक्केवारीलाच व्याजाचा दर किंवा R म्हणतात. आणि N म्हणजे किती वर्षासाठी घेतलेली आहे ती रक्कम, त्याला म्हणतात N म्हणजेच मुदतीसाठीचे वर्ष. समजलं? PNR छेद 100 हा आहे सरळ व्याजाचा सूत्र. आता आपण चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे? ए बरोबर मुद्दल गुणिले 1 अधिक व्याजाचा दर छेद 100 गुणिले रेस टू एन. एन म्हणजेच मुदतीचे वर्ष, आर म्हणजेच
व्याजाचा दर पी म्हणजेच मुद्दल. हा आहे चक्रवाढ व्याजाचा सूत्र. चक्रवाढ व्याजासाठी पी गुणिले कंसात 1 अधिक r छेद n रेस टू n. चक्रवाढाचे सूत्र काय आहे? पी गुणिले कंसात 1 अधिक r छेद 100 कंस पूर्ण रेस टू n. सरळ व्याजाचा हा सूत्र आहे. चक्रवाढ व्याजाचा हा सूत्र आहे. याच्यामध्ये किमती भरून आपण सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज काढू शकतो. ठीक आहे.